शेतकरी मित्रांनो, आज आहे 18 जुलै आणि राज्यामध्ये कुठे पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती बघणार आहोत. कारण की काही ठिकाणी पाऊस कमी आहे अजून देखील, परंतु जे जिल्हे कमी पावसाचे आहेत त्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे का, कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस होईल या संदर्भाची माहिती बघणार आहोत. आपण व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित समजून घ्या. अगोदर जे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याची तीव्रता ओसरलेली आहे आणि आता ते आपण बघितलं तर झारखंडच्या आसपास किंवा पश्चिम बंगालच्या आसपास या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे. परंतु तरी देखील त्याच्या प्रभावाखाली आपल्याला राज्यामध्ये आज चांगल्यापैकी पावसासाठी वातावरण पोषक आहे. ते जर बघितलं आपण कुठे कसा पाऊस होऊ शकतो, तर वर्धा आहे किंवा मग नागपूर आहे, त्यानंतर चंद्रपूरचा काही भाग आहे, भंडारा गोंदिया आहे, या ठिकाणी चांगल्यापैकी पावसाची शक्यता आहे. मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. चांगल्यापैकी पाऊस या ठिकाणी देखील बघायला भेटेल. त्यानंतर जो दक्षिणेकडचा विदर्भ आहे या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होईल, परंतु सध्या जरी या ठिकाणी अपेक्षित पाऊस नसला, परंतु नंतर दुपारनंतर या ठिकाणी चांगल्यापैकी सक्रिय होईल. यासोबतच अमरावतीच्या आसपास देखील आपल्याला दुपारनंतर चांगल्यापैकी किंवा संध्याकाळपर्यंत या ठिकाणी देखील चांगला पाऊस सक्रिय होईल अशी शक्यता आहे. मुसळधार किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी पडू शकतो. या व्यतिरिक्त यवतमाळ आहे, वाशिम आहे, वाशिममध्ये देखील पाऊस कमी आहे. अकोला असेल, बुलढाणा असेल, या भागामध्ये देखील पाऊस बाकीच्या विदर्भाच्या तुलनेमध्ये वाशिम, अकोला या ठिकाणी किंवा यवतमाळच्या काही भागामध्ये कमी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी देखील आज दुपारनंतर पाऊस सक्रिय होईल. यासोबत बाकी ठिकाणचं जर बघितलं तर किनारपट्टीच्या आसपास मुंबई आहे किंवा ठाण्याच्या आसपास देखील आज काहीसा जोरदार ते मुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती आपल्याला रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गच्या आसपास देखील विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे. बाकी ठिकाणी देखील पाऊस होईल, परंतु जे विजा होण्याचे ठिकाण आहेत या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे त्या ठिकाणी विजा होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर सातारा आहे किंवा मग कोल्हापूरचा जो घाट आहे पुण्याचा, या घाटामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती असणार आहे की गडगडाटासह पाऊस होईल. पुढे जर आपण गेलो तर सातारा असेल, सांगली आहे, कोल्हापूर आहे, या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे. परंतु याच्या आपण जसं थोडंसं पुढे जाऊ, सोलापूर या ठिकाणी थोडासा पाऊस कमी असतो. मागील शेतकऱ्यांचे अनेक कमेंट आहेत. धाराशिवपर्यंत या ठिकाणी देखील आज पाऊस सक्रिय होईल. सकाळपासून चांगल्यापैकी या ठिकाणी वातावरण आहे. सध्या देखील काही ठिकाणी पाऊस चालू असेल, परंतु अजून थोडासा जोर दुपारी वाढण्याचा या ठिकाणी अंदाज आहे आणि थोडंसं दुपारनंतर अजून या ठिकाणी देखील जोर हा वाढणार आहे. परभणी असेल, हिंगोली आहे, बीड आहे, जालना आहे किंवा मग अहिल्यानगरचा देखील काही दक्षिणेकडचा भाग आहे, पुणे आहे, या ठिकाणी सकाळपासून जो जोर असेल तो दुपारी किंवा दुपारनंतर वाढेल. आणि यानंतर बाकी ठिकाणचं जर बघितलं, जसं छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, तर या ठिकाणी मित्रांनो दुपारपर्यंत अपेक्षित वातावरण बनणार नाही. या ठिकाणी दुपारनंतर किंवा मग संध्याकाळी थोडंसं उशिरा या ठिकाणी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. जसं की छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर जालन्याचा अजून काही भाग आहे, अहिल्यानगरचा देखील पूर्वेकडचा भाग आहे, यानंतर नाशिकचा पूर्वेकडचा भाग, धुळे असेल, जळगाव आहे. जळगावमध्ये कदाचित दुपारी थोडंसं वातावरण लवकर तयार होईल, कारण की विदर्भाच्या आसपास पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार या ठिकाणी थोडीशी पावसाचे ढग लवकर तयार होतील, कारण अमरावतीपर्यंत देखील लवकर पाऊस येऊ शकतो. त्यामुळे जळगावपर्यंत पाऊस लवकर पोहोचेल. परंतु बाकी छत्रपती संभाजीनगर आहे, त्यानंतर नाशिक, धुळे असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संध्याकाळनंतर पाऊस चांगल्यापैकी जोर धरण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आपल्याला छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, धुळ्याच्या आसपास किंवा जळगाव इथे सुद्धा बघायला भेटणार आहे. नाशिकचा उत्तरेकडचा भाग या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होईल. हा पण पाऊस दुपारनंतर किंवा संध्याकाळी शक्यता जास्त आहे. नंदुरबारच्या आसपास देखील काहीच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडू शकतो. थोडीशी मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे, परंतु जर वातावरण अनुकूल झालं तर नक्कीच नंदुरबारमध्ये देखील चांगला पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. नाशिकच्या बाकीचा घाट किंवा पश्चिम दक्षिणचा भाग आहे, या ठिकाणी देखील पावसासाठी वातावरण अनुकूल आहे. या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय होईल, परंतु जसं अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जो पाऊस आहे या बाकीच्या जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता अगोदर दिलेली आहे. त्याप्रमाणे पावसाचा अंदाज आहे. आपण संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आहेत. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा.